And the first private sector satellite television got launched in India in 1992 as ZTV. It was an illegal business. Are you surprised? Yes, it was. The regulation of broadcasting was made in India in 1998. But if your intentions are honorable, the system, the bureaucracy cannot stop you. They don't want to stop you. And that is the result that launch of ZTV has given birth to the entire broadcasting industry, employing today more than 2 million people. झी टीव्हीच्या भरघोस यशानंतर आता वेळ होती महाराष्ट्र काबीज करण्याची. रविवार 15 ऑगस्ट 1999 शुक्ल पक्ष चतुर्थी. मराठी मनोरंजन क्षेत्राच्या क्षितिजावर एका तेजस्वी सूर्याचा उदय झाला. हा उदय होता झीच्या मराठी समूहाच्या पहिल्या मराठी खासगी दूरचित्रवाणी वाहिनीचा, जिचं नाव होतं अल्फा मराठी. आणि पुढे जाऊन हीच बनली महाराष्ट्राची सर्वात लाडकी वाहिनी झी मराठी. यानंतर झीचा मराठी समूह वाढत गेला, फुलत गेला. या प्रवासात अनेक वळणं आली, अनेक सुखदुःखाचे क्षण आले. पण पहिल्यांदा जेव्हा एका मराठी घराची गोष्ट टीव्हीवर झळकली ना, तेव्हा जे वाटलं तो खरा आनंद. पहिल्यांदा जेव्हा एक सामान्य गृहिणी एका दिवसासाठी का होईना टीव्हीवरची स्टार झाली होती, तेव्हा जे वाटलं होतं ते खरं समाधान. पहिल्यांदा जेव्हा एका छोट्याशा गावातला गायक मराठी सिनेमाचा प्लेबॅक सिंगर झाला, तेव्हा वाटला तो अभिमान. पहिल्यांदा जेव्हा एका मराठी चित्रपटाने 100 कोटींचा पल्ला गाठला, तेव्हा गवसलं ते यश. हे सगळे क्षण तुमच्या आमच्या नात्याचे साक्षीदार आहेत. एकमेकांशिवाय आपण जगूच शकत नाही, नाही का? रोल कॅमेरा ऍक्शन. मराठी सिनेमाला प्रेक्षक नाही असं म्हणतात लोक, पण आजही दशावतार बघायला गर्दी करतो तो आपला मराठी प्रेक्षकच. आणि पुन्हा एकदा बॉक्स ऑफिस जागवतो आपण. ओटीटीच्या जगात टीव्ही कालबाह्य होईल की काय अशी भीती वाटते कधीतरी. पण आजही लोक जेव्हा त्यांच्या आवडत्या नायिकेचं नाव आपल्या लेकीला देतात ना, तेव्हा मात्र पटतं की घाबरायची काहीच गरज नाही. हे काय नवीन आणि अग्ग आई अहो आई सारख्या आपल्या सिरीजना लोक जे भरभरून प्रेम देतात, ते बघून वाटतं की ओटीटीच्या जगात पाय रोवले की हो आपण. आणि पुन्हा एकदा खात्री पटते की आपण जर का एकमेकांची साथ दिली तर अवघड जग जिंकू. झीचा महाराष्ट्रातील वाढता दबदबा पाहून अग्रगण्य ब्रँड्स आपसुक झी सोबत जोडले गेले. एकमेकांच्या साथीने चॅनल बरोबर अनेक ब्रँड्सचीही भरभराट झाली. काळ कितीही बदलला, माध्यमं कितीही बदलली, तरी एक गोष्ट कधीच बदलणार नाही, तुम्ही आणि आम्ही मिळून विणलेलं हे नातं. ज्या वेळेला मी आभामाचं गाणं लागतं किंवा ऐकते त्यावेळेला माझ्या डोळ्यात पाणी येतं. कारण ही फक्त यशाची कहाणी नाही, ही आहे आपल्या माणसांची कहाणी. आणि जोपर्यंत तुम्ही आमच्या बरोबर आहात, तोपर्यंत ही कहाणी अशीच पुढची अनेक दशकं लिहिली जाईल. Team Z, always better, always best. That is our slogan for this year.